सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर सर्वांना माहीत आहे की श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर उद्या आहे ती संकष्ट चतुर्थी. तर गणपती बाप्पाची सेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे. आणि गणपती बाप्पा हे सुखकर्ता विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तरी आपल्या घरात दररोज गणपती बाप्पाची सेवा झाली पाहिजे. मुलं सेवा करण्यासारखी असतील तर ही सेवा तुम्ही मुलांकडून करून घ्या आणि मुलं करण्यासारखी नसतील तर तुम्ही स्वतः आईने ही सेवा करू शकता. यापूर्वीही मी याबद्दल अनेक माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, जसं की दुर्वांची सेवा, उपाय काय करायचे आहेत आणि खूप सुंदर या सेवेचे अनुभव आहेत, अनुभूती आलेले आहेत अनेक जणांना. तर एखाद्या व्हिडिओमध्ये त्या अनुभव मी तुम्हाला नक्की सांगेन. तर जरूर गणपती बाप्पाच्या सेवा करा, उपासना करा. दररोज आपल्या मुलांकडून गणपती अथर्व शीर्ष असेल तसेच गणेश गायत्री मंत्र, तसेच गणपती स्तोत्र, प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुकामार्थ सिद्धये, अशा साध्या सोप्या सेवा दररोज म्हणून घेतल्यानंतर नित्यसेवेत या सेवा केल्यामुळे खूप आयुष्य सुंदर बदल घडून येतात. मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ झालेला तुम्हाला दिसून येईल आणि हे अनुभव सत्य आहे. मी माझ्या मुलीच्या बाबतीत हे अनुभवलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांकडून गणपती अथर्व शीर्ष असेल, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असेल किंवा गणपती स्तोत्राचं नित्य नियमाने नित्यसेवेमध्ये पठण करून घ्या. तर आता उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्ट चतुर्थीला तुमचे जर कुणाकडे पैसे अडकले असतील, विवाह जमत नसेल, संतती होत नसेल, तर या संदर्भात मी आज तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. तर ही सेवा तुम्हाला 121 दिवस करायची आहे. म्हणजे ज्यांना मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल त्या महिला या सेवा करू शकत नाहीत. ह्या सेवा कोणीही करू शकतं, पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी कुणीही करू शकतं. आता ही सेवा प्रत्येकाने आपापलीच करायची आहे. आईने मुलासाठी करू का, तर हो करू शकता. पण कारण जसं असेल, आता एखाद्याला संतती व्हावी यासाठी जर ती सेवा करायची असेल तर ती त्या महिलेने स्वतः सेवा करायला हवी. तसंच विवाह असेल तर ज्याचा विवाह जमत नाही त्याने ती सेवा स्वतः करायला हवी. आता सेवाला सुरुवात करण्यापूर्वी महाराजांची सेवा अजिबात विसरायची नाही. नित्यसेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही. कारण नित्यसेवा म्हणजे तुमचं आणि महाराजांमधलं जे कनेक्शन असतं किंवा महाराजांचं एक संरक्षण कवच आपल्या भोवती तयार होतं नित्यसेवेमुळे. त्यामुळे नित्यसेवेत खंड पडून द्यायचं नाही. उद्या गुरुवार आहे, गुरुवारची नित्यसेवा ही करायचीच आहे व दररोज ती केलीच पाहिजे. आता 121 दिवसांची जी सेवा आहे ती सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपती बाप्पाच्याच मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाताना तुम्हाला एक श्रीफळ न्यायचं आहे, लाल फूल न्यायचं आहे, 21 दुर्वा, लाल डाळिंब न्यायचं आहे आणि 2 विड्याची पानं, यथाशक्ती दक्षिणा एवढं तुम्हाला मंदिरात जाताना घेऊन जायचं आहे. आणि तुमची जी काही अडचण आहे, काय संकट आहे किंवा काय तुमच्या आयुष्यात प्रश्न असतील, ज्या प्रश्नासाठी तुम्ही ही गणपती बाप्पाची सेवाच रुजू करणार आहात, तर ती सेवा तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन ते सर्व बाप्पाला अर्पण करायचं. यथाशक्ती दक्षिणा तुमच्याकडे यथाशक्ती 11 रुपयापासून तुम्ही कितीही करू शकता. तर अगदी 1 रुपयाही चालेल. तर बाप्पाला तुम्ही सांगायचं की तुमच्या आयुष्यात अगदी लग्नासाठी, नोकरी, प्रमोशन कशासाठीही तुम्ही सेवा करत असाल, संतती प्राप्तीसुद्धा साठी ही अतिशय प्रभावी सेवा आहे. तर मंदिरात गेल्यानंतर हे अर्पण करायचं व त्या दिवशीपासून सेवेला सुरुवात करायची आणि चतुर्थीपासून करा. आता ज्यांना मासिक धर्म, सुतक, विटाळ आहे त्यांनी कोणत्याही मंगळवारी या सेवेला सुरुवात करू शकता. घरी आल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे तर ते तुम्हाला आता सांगते. तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा या मंत्राचा तुम्हाला दररोज 121 दिवस दररोज 121 वेळा जप करायचा आहे. म्हणजे एका बैठकीत तुम्हाला 121 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर आता तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात हे सर्व साहित्य अर्पण करून आला, तिथे गणपती बाप्पाला सांगून आल्यानंतर घरी या. घरी आल्यानंतर पुन्हा महाराजांच्या समोर बसा
आणि संकल्प सोडा. आता संकल्प सोडताना तुम्ही काय संकल्प सोडणार आहात ती सेवा खंड न पाडता पूर्ण करा. ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ आलं, आता मासिक धर्मांचे तेवढे 5 दिवस स्किप करायचे व सेवा कंटिन्यू चालू ठेवायची. पण सुतक आलं किंवा विटाळ आला तर सेवेला तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे. तर आता बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून सांगते, सुतक हे आपल्या 3 पिढ्यांपर्यंतच पाळायचं असतं. म्हणजे आपले आजोबा, आपले वडील, आपली चालू पिढी व आपले मूलबाळ अशा या 4 पिढ्यांपर्यंतच सुतक पाळायचं असतं. भावकीचं सुतक फिटल्यानंतर तुम्ही सेवा चालू करू शकता. पण या 3 पिढ्यांपर्यंत सुतक पाळायचं असतं, 4 पिढ्यांपर्यंत असं गुरुमाऊली म्हणतात. तर आता आपण आपल्या सेवेकडे वळूया. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. हा मंत्र 121 वेळा दररोज 121 दिवस करायचा आहे. नियम काय आहे तर तुम्हाला या सेवा चालू असताना मांसाहार करायचा नाही. तर बाकी कोणताच नियम नाही आहे. मांसाहार फक्त तुम्हाला ही सेवा करताना करायचा नाही. खूप प्रभावी सेवा आहे. तर जरूर करा आणि गणपती बाप्पाची सेवा आपल्या मुलांकडून करून घ्या. रामरक्षा असेल, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, सरस्वती मंत्र, आपल्या नित्यसेवेचं पुस्तक हे अगदी अमृता समान आहे. त्यामध्ये एवढे स्तोत्र मंत्र प्रभावी आहेत व ते आपल्या मुलांसाठी अतिशय सुंदर सेवा आहेत. नित्यसेवा मुलांकडून करून घ्या. थोडी का होईना महाराजांची सेवा, गणपती बाप्पाची सेवा, सरस्वतीची सेवा, रामरक्षा असेल, कालभैरव अष्टक पठण असेल, या सेवा मुलांकडून करून घ्या. गणपती बाप्पाची सेवा आपल्या मुलांकडून करून घ्या. यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होण्याला मदत होते. तर याबद्दल माहितीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जमलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नाहीतर तुम्ही आपल्या चॅनलवर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. तर या सेवा साध्या सोप्या आहेत, तुम्ही जरूर करून पहा, अनुभव येतोच. तसेच आपल्या घरात गणपतीची मूर्ती ही असायलाच हवी, हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पंचोपचारे ही कमीत कमी चतुर्थीला तरी, मंगळवारी तरी पंचोपचारे, षोडोपचारे असेल ती पूजा झाली पाहिजे. पंचामृताने अभिषेक घाला. तसेच जे आपण अभिषेकाचं तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यावं. थोडं आपण कुटुंबातील प्रत्येकानं प्यावं. या सेवेमुळे आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. आपल्या घरात सदैव गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहतो. त्यामुळे या सेवा जरूर करा. आणि अनेक वेळा गणपती बाप्पाच्या या तीर्थाचं काय करायचं त्याचे उपाय, सेवा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. महाराजांची सेवा ही घरोघरी पोचवा, नडलेल्या प्रत्येकापर्यंत पोचवा, एवढंच मला म्हणायचं आहे. कारण आपल्याकडून कुणाला तरी सेवा गेली व त्याचं चांगलं झालं तर ते पुण्य आपल्या खात्यात जमा होतं. तर जरूर सेवा अनेक लोकांपर्यंत पोचवा. तोंडी जरी तुम्हाला स्वामी मार्ग, स्वामी सेवेबद्दल कुणाला सांगता आलं तर अवश्य सांगा. कारण आपण ती एक स्वामी सेवाच करत आहोत, हे भान प्रत्येकाने ठेवा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत